नमस्कार मित्रांनो, मी कृषी भूषण गोरखनाथ गोरे भूरत्न ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर आणि जे अशरफ फ्रूट कंपनी 205 गाळा नंबर आहे। तर मित्रांनो, आज मी आपणास जांभळाला काय रेट मिळतो लाईव्ह आपण बघूया। समोरच निलाव चालू आहे, थोड्याच वेळात मी आपणास तिकडे घेऊन जातो। 108, 109, 110, 110, 111, 111, 111, 111, 112, 112, 113, 113, 14, 15। अशरफ फ्रूट कंपनी आपण बघू शकता शेतकऱ्याच्या जांभळाला चांगल्या प्रकारे भाव देताना 115 रुपयाचा रेट इथं मिळालेला आहे जांभळाला आपण बघू शकता। 120 रुपये प्रमाणे किलो प्रमाणे रेट मिळत आहे जांभळाला बघू शकता। आणि व्यापाऱ्याची मागणी पण मागू शकता, मला 2 कॅरेट पाहिजे, कोणी मला 5 कॅरेट पाहिजे। जांभूळ किती सोन्यासारखा भाव खात आहे बघू शकता छत्रपती संभाजीनगरला। क्या वो बिकी अशरफ फ्रूट कंपनी आपण बघू शकता शेतकऱ्याच्या जांभळाला चांगल्या प्रकारे भाव देत आहे। आपण लाईव्ह बघू शकता। आपण बघू शकता थेट माल दाखवताना बघू शकता 130 रुपये प्रति किलो प्रमाणे जांभळाची विक्री झालेली आहे आपण बघू शकता। 130 रुपये प्रति किलोचा रेट मिळत आहे इथं जांभळाला। शेतकरी मित्रांनो, आपण लाईव्ह बघू शकता बांधावरचं पीक शेतकऱ्यांनी शेतात लावून एक चांगल्या प्रकारे बघा भाव पण मिळत आहे आणि शेतकऱ्यांना लाखो रुपयाचं आर्थिक उत्पन्न मिळत आहे। आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याचं काम छत्रपती संभाजीनगर इथे अशरफ फ्रूट कंपनी ही जी आडत आहे आपण लाईव्ह बघू शकता। चला भाई 20 किलो कॅश शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात येतं बघू शकता। 80, 85, 90, 91, 92, 95, 100, 105, 105, 106, 107, 110, 115, 115 का माल एकदम टॉप का भारी वाला। हाँ, इधर ही मिलेगा। बोलो हम लोग को अपने लड़के का माल है भारी वाला। बोलो ए भैया आगे आ जाओ, जामो 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 आगे आ जाओ, आगे आ जाओ, आगे आ जाओ, आगे आ जाओ। ठीक है 105, 105, 105 बोलो 105, 105 रुपये, 106 रुपये, 110, 111, 112, 112, 115, 115, 115, 115 रुपये लिखो, 115 रुपये। 3 मेरे लिखो भैया इधर और 3 मेरे और गाड़ी 40, भाई हटो हटो इसमें अपने 3 लिखो 3 लिखो। 100 रुपये आपण बघू शकता माल संपत आलेला आहे आणि शेतकरी मला व्यापाऱ्यांची गर्दी आपण बघू शकता। मला 2 कॅरेट हवे, मला 4 कॅरेट हवे, अशा प्रकारे इथं निलाव होत आहे छत्रपती संभाजीनगर 2026 आजचा दिवस लाईव्ह आपणास जांभळाचं मार्केट दाखवत आहे छत्रपती संभाजीनगरहून।
तर इथं शेतकरी पण माल घेऊन आले, तर पैकी आपण यांना विचारू. भाऊ आपलं नाव सांगा. भारत आळंजकर, राहणार शहापूर तालुका गंगापूर. हा समाधानी आहे. बरोबर. आणि काय रेट मिळतोय जांभळाला? इथं एक 100 रुपयापासून 150 रुपयापर्यंत रेट भेटणार. बरं, आतापर्यंत किती कॅरेट विकले? आतापर्यंत 150 कॅरेट विकले. किती झाडं लावलेले आहे आपण? 200 झाडं लावली होती, त्यापैकी 180 आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे बा? जे बांधावरचं पीक होतं तुम्ही शेतात घेतलं हां. आणि त्याच्यापासून तुम्हाला किती आर्थिक उत्पन्न मिळेल याची काय आशा आहे? जे आहे ते तुम्ही शेतकऱ्यांना सांगा, कारण आपलं भूरत्ना ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल आहे ना, हे शेतकऱ्यासाठी काम करतात. आणि जे काही नफा असेल नफा सांगणार, एखाद्या पिकाचा तोटा झाला ते पण सांगणार, का या पिकापासून एवढा तोटा आला. तर जे आहे ते रिअल सांगायचं. बोला. आमचं मालाचं हे पहिलं वर्ष आहे, तरी साधारण 3.5 ते 4 लाखापर्यंत उत्पन्न होत आहे. आणि खर्च आमचा 25 ते 30 हजार रुपये खर्च आहे. 25-30 हजार खर्च आणि 170 झाडं. हां. साधारण धरलं तर 1.25 एकर क्षेत्र. हा, 1.25 एकर क्षेत्रामध्ये. त्याच्यापासून आपणास 3-3.5 लाख रुपये मिळतात. आणि आपण संपूर्ण माल कुठं विकला? संपूर्ण माल संभाजीनगरला जाधव मंडी इथे. जाधव मंडी आणि जे आहे आश्रफ फ्रूट कंपनी. त्यांच्याकडेच आपण सर्व माल विकला, कारण या अगोदर आपण बाहेर पण पाठवलं होतं, परंतु आपल्याला 100 किलो. कसं आहे जांभळं? 200 रुपये किलो आहे. चांगला भाव मिळतो शेतीमालाला. बरं, आपण हे किती वर्षापासून करतो? आम्ही 20-25 वर्ष झाली. जांभळं इतकं. त्यामुळे आम्ही बरं, आता रोज किती कॅरेट विकतात तुम्ही? आम्ही 20-25 कॅरेट रोज. आपला परिचय द्या ना. आम्ही सविता प्रभाकर वाघ. कशामुळे मागणी वाढली? एका दुकानावर जर 20 कॅरेट विकून राहिले तर शेतकऱ्याला दिवस चांगले आले आणि खाणाऱ्याला पण चांगला माल चांगले मिळाला. चांगले आले. कशामुळे मागणी वाढली? शुगरमुळे. शुगरमुळे इथे चांगली मागणी. हा. शुगरच्या पेशंटमुळे जास्त मागणी. 200 रुपयाने सरासरी विकले जातात. हो, सरासरी. महमूद बागवान, हा हा. सरफूड कंपनी. अच्छा. हां. तर आज आपण जे मी बघतोय सुरुवातीपासून की मोठ्या प्रमाणात जांभूळ इथं विक्री होत आहे, तर आपण सरासरी किती कॅरेटपर्यंत माल विकता, किंवा थोडंसं एक शेतकऱ्याला आढावा द्या ना, कारण शेतकरी आपल्याला महाराष्ट्रातून बघताय. 700-800 केट पर्यंत आपल्याकडे. अच्छा 700-800. अच्छा. आणि मी जे शेतकऱ्याच्या तोंडून ऐकलं की इथं चांगल्या प्रकारे म्हणजे शेतकऱ्याचा माल अगोदर विक्री होते पूर्ण 100% आणि शेतकऱ्याचं समाधान बघून मलाही आनंद आला. आणि मी जे बघतोय सुरुवात तुम्ही चांगली केली आणि शेवट माल संपत आला तसं रेट वाढताय. अशी परिस्थिती नाही. इतरत्र आपण बघतो मित्रांनो, कुठल्याही मार्केटला गेलो की सुरुवातीला चांगला भाव मिळतो, संपत आला शेवट माल उरतो तेव्हा रेट कमी होतो. परंतु जांभळाची परिस्थिती अशी आहे की इथं रेट वाढताच आहे. आणि समोर शेतकऱ्याच्या तोंडून पण मी ऐकलं बऱ्याचशा की इथं मालाला चांगला भाव दर दिला जातो. आणि मी स्वतः आपण बघितलं, तर शेतकऱ्याच्या वतीनं मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि आपले आभार व्यक्त करतो. अशाच शेतकऱ्याला शेतीमालाच्या मालाला भाव देत राहा. शेतकऱ्याच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आणि आपलं काम करत राहा. धन्यवाद. चला सुरू करा निलो.